तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, डोळे पिवळे झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगत असतो। डोळे पिवळे झाल्यास डॉक्टर हा कोणता आजार झाल्याचे सांगत असतो। ऑप्शन क्रमांक 2 राहील, डोळे पिवळे झाल्यास डॉक्टर जो आहे कावीळ रोग झाल्याचा आजार सांगत असतो। पुढचा प्रश्न या ठिकाणी नेवाळकर हे कोणत्या महिलेचे लग्नानंतरचे आडनाव होते। नेवाळकर हे खालीलपैकी कोणत्या महिलेचे लग्नापूर्वीचे आडनाव होते। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, झाशीची राणी यांचे नेवाळकर असे लग्नापूर्वीचे आडनाव होते। पुढचा प्रश्न साल्मोनेला या जंतूमुळे खालीलपैकी कोणता आजार होत असतो ते सांगायचं आहे। साल्मोनेला या जंतूमुळे खालीलपैकी कोणता आजार मानवाला होत असतो। ऑप्शन क्रमांक 2 राहील, टायफॉइड हा जो आजार आहे साल्मोनेला जंतूमुळे होत असतो। पुढचा प्रश्न प्रोटोजेनमुळे खालीलपैकी कोणता आजार होत असतो। प्रोटोजेनमुळे खालीलपैकी कोणता मानवाला आजार होत असतो। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, प्रोटोजेनमुळे जे आहे मित्रांनो निद्रा रोग हा एक आजार होत असतो। पुढचा प्रश्न विद्युत चुंबकीय लहरी म्हणजेच पुढीलपैकी कोणते किरण असते। विद्युत चुंबकीय लहरी म्हणजेच पुढीलपैकी कोणते किरण असते। ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, क्षय किरण म्हणजेच विद्युत चुंबकीय लहरी असतात। पुढचा प्रश्न या ठिकाणी व्हॅलेंटाईन चिरोल यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले होते। व्हॅलेंटाईन चिरोल यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतीय असंतोषाचे जनक म्हटले होते। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, लोकमान्य टिळक यांना व्हॅलेंटाईन चिरोल यांनी भारतीय असंतोषाचे जनक म्हटलेले होते। पुढचा प्रश्न भारतातील सर्वात पहिले विमानतळ खालीलपैकी कोणते आहे। भारतातील सर्वात पहिले विमानतळ खालीलपैकी कोणते आहे। ऑप्शन क्रमांक 2 राहील, जुहू विमानतळ जे आहे भारतातील सर्वात पहिले विमानतळ आहे। पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील सर्वात पहिले जुहू विमानतळ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे। भारतातील सर्वात पहिले जुहू विमानतळ हे कोणत्या शहरात स्थित आहे। ऑप्शन क्रमांक 3 राहील, मुंबई शहरामध्ये भारतातील सर्वात पहिले जुहू विमानतळ स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते। खालीलपैकी कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते। ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी 4 योग्य राहील, आंबा, लिंबू आणि पेरू या सर्व फळामध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात समाविष्ट असते। पुढचा प्रश्न मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या किती टक्के असते ते सांगायचं आहे। मानवी शरीरातील रक्ताचे वजन हे एकूण शरीराच्या किती टक्के असते। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, मानवी शरीरातील रक्ताचे वजन एकूण वजनापैकी 9% एवढे असते। तर पुढचा प्रश्न जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो। जागतिक तंबाखू विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 31 मे या दिवशी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जात असतो। पुढचा प्रश्न मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो। मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो। ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, 27 जून या दिवशी मधुमेह दिन साजरा केला जात असतो। पुढचा प्रश्न आयर्लंड या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये कोणती बाब घेण्यात आलेली आहे। आयर्लंड या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये कोणती बाब घेण्यात आलेली आहे। ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील, आयर्लंड या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे। पुढचा प्रश्न लाहोर येथील तुरुंगामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना फाशी देण्यात आलेली होती। लाहोर येथील तुरुंगामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना फाशी देण्यात आलेली होती। ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, वरीलपैकी सर्वच म्हणजे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या सर्वांना लाहोर येथे तुरुंगामध्ये फाशी देण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न फक्त 1000 लोक असलेला जगातील एकमेव देश खालीलपैकी कोणता आहे। फक्त 1000 लोक असलेल्या जगातील एकमेव देश खालीलपैकी कोणता आहे। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, व्हॅटिकन सिटी हा एक असा देश आहे ज्या देशामध्ये फक्त 1000च लोक राहत असतात। पुढचा प्रश्न पाहूया,
अवंती असे खालीलपैकी कोणत्या शहराचे प्राचीन नाव होते? अवंती असे खालीलपैकी कोणत्या शहराचे प्राचीन नाव होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील उज्जैन या शहराचे अवंती असे एक प्राचीन नाव होते. पुढचा प्रश्न, मल्ल असे खालीलपैकी कोणत्या शहराचे प्राचीन नाव होते? मल्ल असे खालीलपैकी कोणत्या शहराचे प्राचीन नाव होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील गोरखपूर शहराचे मल्ल असे एक प्राचीन नाव होते. पुढचा प्रश्न, इंद्रावती नदीचा उगम भारतातील कोणत्या राज्यात झालेला आहे? इंद्रावती नदीचा उगम भारतातील कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील इंद्रावती नदीचा जो उगम आहे भारतातील छत्तीसगड राज्यामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न, मांडवी नदीचा उगम भारतातील कोणत्या राज्यात होत असतो? मांडवी नदीचा उगम भारतातील कोणत्या राज्यात होत असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील गोवा या राज्यामध्ये मांडवी नदीचा उगम झालेला आहे. पुढचा प्रश्न, कोरोना व्हायरस प्रामुख्याने कोणत्या अवयवावर प्रहार करत असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. कोरोना व्हायरस प्रामुख्याने कोणत्या अवयवावर प्रहार करत असतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील फुफ्फुस या अवयवावर कोरोना व्हायरस प्रामुख्याने प्रहार करत असतो. पुढचा प्रश्न, संविधानाची मूळ प्रत कशाने भरलेल्या काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेली आहे? संविधानाची मूळ प्रत ही कशाने भरलेल्या काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील निव्वळने भरलेल्या काचेमध्ये जे आहे संविधानाची मूळ प्रत ठेवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, आशिया खंडातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कापडगिरणी कोठे आहे ते सांगायचं आहे. आशिया खंडातील सर्वात पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कापडगिरणी ही कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर 1 राहील परभणी जिल्ह्यामध्ये आशिया खंडातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कापडगिरणी स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, दवाखाना हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये आहे? दवाखाना हा अतिशय प्रसिद्ध विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील राज्य सूचीमध्ये दवाखाना हा अतिशय प्रसिद्ध विषय समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे प्रभाग जाहीर करण्याचा अधिकार कोणत्या व्यक्तींना किंवा कोणाला आहे ते सांगायचं आहे. ग्रामपंचायतीचे प्रभाग जाहीर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील तहसीलदार यांच्याकडे ग्रामपंचायतीचे प्रभाग जाहीर करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, पंचायत राजमध्ये अगदी तळाशी असलेली संस्था कोणती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. ठिकाणी पंचायत राजमध्ये अगदी तळाशी असलेली संस्था खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील ग्रामपंचायत ही जी आहे पंचायत राजमध्ये अगदी तळाशी असलेली संस्था आहे. पुढचा प्रश्न, कोलेरू सरोवर हे कोणत्या पाण्याचे प्रसिद्ध असलेले सरोवर आहे? कोलेरू सरोवर हे खालीलपैकी कोणत्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील कोलेरू सरोवर जे आहे गोड पाण्याचे एक सरोवर आहे. पुढचा प्रश्न, कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 राहील कोलेरू हे जे सरोवर आहे भारतातील आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, असा कोणता प्राणी आहे जो नरापासून मादा बनू शकत असतो? खालीलपैकी असा कोणता प्राणी आहे जो नरापासून मादा बनू शकत असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील ऑक्टोपस हा एक असा जीव किंवा प्राणी आहे जो की नरापासून मादा बनू शकत असतो. पुढचा प्रश्न, सरकारी कार्यालयाला रविवारची सुट्टी कोणी दिली होती ते सांगायचं आहे. सरकारी कार्यालयाला रविवारची सुट्टी ही कोणत्या व्यक्तींनी देण्यास सुरुवात केलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 राहील लॉर्ड हार्डिंग यांनी जे आहे सरकारी कार्यालयाला रविवारची सुट्टी देण्यास सुरुवात केलेली होती. पुढचा प्रश्न, भारतीय शस्त्र कायदा याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? भारतीय शस्त्र कायद्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. वर्नॅक्युलर या दुसऱ्या नावाने भारतीय शस्त्र कायद्याला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा कोणी संमत केलेला होता ते सांगायचं आहे. वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणी संमत केलेला होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 4 राहील लॉर्ड लिटन यांच्याद्वारा जे आहे वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा एक संमत करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया, जगातील कोणत्या माशाचे हृदय हे एका कारी एवढे असते ते सांगायचं आहे. जगातील कोणत्या प्राण्याचे हृदय हे एका कारी एवढे असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 राहील. जगातील या ठिकाणी वेल मासा असा एक प्राणी आहे ज्या प्राण्याचे जे हृदय असते ते एका कारी म्हणजेच गाडी एवढे असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कोणत्या देशाच्या चर्चमध्ये सिंकणे गैरकानूनी आहे? खालीलपैकी कोणत्या देशाच्या चर्चमध्ये सिंकणे गैरकानूनी आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील अमेरिका या देशातील चर्चमध्ये सिंकणे गैरकानूनी मानले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया,
या ठिकाणी लक्ष्मीज्ञान साहित्य संपदा कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली आहे ते सांगायचं आहे. लक्ष्मीज्ञान ही साहित्य संपदा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील लोकहितवादी यांची लक्ष्मीज्ञान ही साहित्य संपदा होती. पुढचा प्रश्न पाहूया. खरा ब्राह्मण हे प्रसिद्ध नाटक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहे? खरा ब्राह्मण हे प्रसिद्ध नाटक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील प्रबोधनकार ठाकरे यांचे खरा ब्राह्मण हे एक प्रसिद्ध नाटक आहे. डॉक्टर दवाखान्यामध्ये पांढरा कोटच का घालत असतात? डॉक्टर हे दवाखान्यामध्ये पांढरा कलरचाच कोट का घालत असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. संरक्षणासाठी, शांततेसाठी तसेच पेशंटमधून त्यांची लवकर ओळख होण्यासाठी डॉक्टर नेहमी पांढरा कोटच घालत असतात. पुढचा प्रश्न. शरीरातील सर्वात मोठी लाळ स्त्रवणारी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? शरीरातील सर्वात मोठी लाळ स्त्रवणारी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कर्णमूल ही जी ग्रंथी आहे शरीरामध्ये सर्वात मोठी लाळ स्त्रवणारी एक ग्रंथी आहे. पुढचा प्रश्न. विधानसभेचे निर्वाचित सदस्य कोणाच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात ते सांगायचं आहे. विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे कोणाच्या निवडणुकीमध्ये भाग घेत असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचे निर्वाचित सदस्य भाग घेत असतात. पुढचा प्रश्न. संदेश या वृत्तपत्रास खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी आर्थिक मदत केलेली होती? संदेश या वृत्तपत्रास खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी आर्थिक मदत केलेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. संदेश या वृत्तपत्राला जे आहे शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केलेली होती. पुढचा प्रश्न. मुस्लिम नेत्यांनी मुस्लिम लीगचे नामांतरण कोणत्या नावाने केले होते ते सांगायचं आहे. मुस्लिम नेत्यांनी मुस्लिम लीगचे नामांतरण खालीलपैकी कोणत्या नावाने केले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. इंडियन युनियन मुस्लिम लीग असे मुस्लिम नेत्यांनी जे आहे मुस्लिम लीगचे नामांतरण केलेले होते. पुढचा प्रश्न. डॉक्टर ॲनी बेझंट ह्या मूळच्या कोणत्या देशाच्या होत्या ते सांगायचं आहे. डॉक्टर ॲनी बेझंट ह्या मूळच्या खालीलपैकी कोणत्या देशातील व्यक्ती होत्या? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. आयर्लंड या देशाच्या ॲनी बेझंट ह्या मूळच्या व्यक्ती होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. पाल आपली शेपूट कोणत्या परिस्थितीमध्ये तोडून टाकत असते? पाल ही आपली शेपूट खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत तोडून टाकते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. धोक्याच्या परिस्थितीमध्ये पाल आपली शेपूट स्वतःच तोडून टाकत असते. पुढचा प्रश्न. कॉलरा, निमोनिया आणि कुष्ठरोग हे कशामार्फत होणारे रोग आहेत ते सांगायचं आहे. कॉलरा, निमोनिया आणि कुष्ठरोग हे सर्व रोग खालीलपैकी कशामार्फत होत असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. जीवाणूपासून जे आहे कॉलरा, अमोनिया आणि कुष्ठरोग हे सर्व रोग होत असतात. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणकोणते रोग हे हवेमार्फत पसरणारे आहेत? खालीलपैकी कोणकोणते रोग हवेमार्फत पसरणारे आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. इन्फ्लुएन्झा, सर्दी आणि क्षयरोग हे सर्व रोग हवेमार्फत पसरणारे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली होती? आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता खालीलपैकी कोणत्या व्यक्तींद्वारा लिहिण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. रवींद्रनाथ टागोर यांच्याद्वारा आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता लिहिण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. उल्फ प्रसिद्ध पुरस्कार एकूण किती क्षेत्रात दिला जात असतो? उल्फ हा अतिशय प्रसिद्ध पुरस्कार एकूण किती क्षेत्रात प्रदान केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. एकूण 6 क्षेत्रामध्ये उल्फ हा अतिशय प्रसिद्ध पुरस्कार दिला जात असतो. पुढचा प्रश्न. महानगरपालिकेचा वास्तविक कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो? महानगरपालिकेचा वास्तविक कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महापौर हा जो व्यक्ती आहे महानगरपालिकेचा वास्तविक कार्यकारी प्रमुख व्यक्ती असतो. पुढचा प्रश्न. ब्रॉन्झ मेडल हे खालीलपैकी कशापासून बनवण्यात येत असते? ब्रॉन्झ मेडल हे खालीलपैकी कशापासून बनवले जात असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. ब्रॉन्झ मेडल जे आहे तांब्यापासून बनवण्यात येणारे एक प्रसिद्ध मेडल आहे. पुढचा प्रश्न. ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश एकूण किती टक्के असतो? ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश एकूण किती % केलेला असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. 90% जो आहे ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश असतो. पुढचा प्रश्न. कोबाल्ट हे कोणत्या रोगावर उपचारासाठी वापरण्यात येत असते? कोबाल्ट हे खालीलपैकी कोणत्या रोगावर उपचारासाठी वापरले जाते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कर्करोग या रोगावर उपचारासाठी कोबाल्टचा उपयोग केला जात असतो. कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये बाष्पीभवन सर्वात जास्त होत असते ते सांगायचं आहे. कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये बाष्पीभवन हे सर्वात
जास्त प्रमाणात होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. सारा सिंचन पद्धतीमध्ये बाष्पीभवन सर्वात जास्त प्रमाणात होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात शहरात आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. अकोला या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय स्थित आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटीच आहे की आपल्याला आवडलीच आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जर ऑनलाईन घरी बसून पैसे कमवायचे असतील बिलकुल माझ्यासारखे, तर आपल्याला शिकवण्यासाठी की कशा प्रकारे कमवू शकता, एक चॅनल मी ओपन केलेलं आहे हिंदीमध्ये. त्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर आपण जर इच्छुक असाल व्हिजिट करण्यामध्ये, आणि तसेच जर डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल, सध्या तुम्ही जो सुपर क्लास किंवा व्हिडिओ पाहत आहात त्याच्या नावावर क्लिक करा. आपल्याला त्या चॅनलचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.